नमस्कार. संवाद रसमंजिरी भाग 27. गुणैः संवेष्टितो देहस्तिष्ठत्या याति याति च आत्मा न गन्ता नागन्ता किमेन मनुषोचषि देहस्तिष्ठतु कल्पान्तं गच्छत्वद्यैव वा पुनः क्व वृद्धिः क्व च वा हानिस्तव चिन्मात्ररूपिणः त्वय्यनन्तमहाम्बोधौ विश्ववीचिस्वभावतः उदेतु वास्तमायातु न ते वृद्धिर्न वा क्षतिः तातच्चिन्मात्ररूपोऽसि न ते भिन्नमिदं जगत् अतः कस्य कथं कुत्र हेयोपादेयकल्पना एकस्मिन्नव्यये शान्ते चिदाकाशे मले त्वयि कुतो जन्म कुतः कर्म कृतोऽहङ्कार एव च यत्त्वं पश्यसि तत्रैकस्त्वमेव प्रतिभाससे किं पृथक् भासते स्वर्णात् कटकाङ्गदनूपुरम्. दरवेळी मुक्तीचे शास्त्र मनुष्याला पटलं आणि ध्यानादी स्थितीमध्ये स्वरूपाची अविचल शुद्ध स्थिती थोडीफार अनुभवालाही आली, तरी जेव्हा तो या देहात वावरतो, व्यवहार करतो, तेव्हा त्याला परत परत व्यक्तित्वयुक्त मर्यादित असा अहंकार कोंडीत पकडतो आणि पुन्हा त्याच्या समजुतीत अवतरलेली आत्मस्थिती विसरली जाते किंवा तिच्याबद्दल साशंक होऊन तो शोकग्रस्त होतो. पण इथेच तर दृढ श्रद्धेने, पूर्ण तपस्येने आणि साक्षात अनुभूतीने जाणायचं आहे की देह वावरतो, जातो येतो, मन प्राणादिकांच्या योगे अनेक संबंध जोडतो, घटना घडवतो, पण आत्मस्थिती त्याही वेळी अत्यंत शुद्ध, शांत, निस्तरंग असते. हे अनुभवता येण्यानेच सर्व शोक समूळ नाहीसा होतो. तीरस्थ माणूस नदीत पडलेल्या आपल्याच प्रतिबिंबाला पाहून क्षण मात्र भांबावेल, शोकग्रस्त होईल, पण क्षणार्धात विवेकाने आपली अलिप्तता जाणल्यावर तो शांत राहील. दोन्ही मधले अंतर पाहिलं व प्रतिबिंब डळमळते, मी नाही डळमळत, हे परत परत जाणण्याची देखील नंतर त्याला आवश्यकता उरणार नाही. त्याचप्रमाणे या देहात देह, प्राण, मन हे प्रकृतीच्या त्रिगुणांचे आविष्कार वावरत असतात. स्थूल जड तमात्मक देह, रजोगुणात्मक प्राण इंद्रिय यांचा समूह आणि सत्वगुणांनी बनलेले अंतःकरण यांचे एकत्र होऊन व्यवहार करणे, हे या त्रिगुण आणि पंचभूतांनी बनवलेल्या सृष्टीत वावरताना आवश्यक असेल तेवढं घडेल. पण सर्वाहून अतीत, आनंदाने परिपूर्ण, निर्गुण, निराकार, तरीही घवघवीत आणि अशून्य, आकाशाहूनही व्यापक, पण पूर्ण सद्रूप, अस्तित्वरूप परमात्मा तोच तू आहेस. त्यावर भासणाऱ्या सृष्टीचाच एक भाग असणारा देह वाढेल, मोठा होईल, अगदी कल्पांतापर्यंत सुद्धा राहील अथवा लगेच जाईल, मृत होईल. पण आत्ताच सांगितलं ना की तो चिन्मात्र स्वरूप अमेय परमात्माच तू आहेस, तेव्हा तुझी देहाबरोबर वाढही होत नाही किंवा हानीही होत नाही. हे पूर्ण समजलं ना राजा तुला? म्हणून तर म्हणतो, तू चिद्रूपतेचा एक असा अनंत महासागर आहेस
ज्यात ही विश्व नावाची एक छोटीशी लाट कधी उठते तर कधी विरून जाते. एखादी लहान किंवा अगदी मोठी लहर उठण्याने देखील समुद्र वाढतही नसतो किंवा त्याची काही हानीही होत नसते. हे राजा जीवानी तो स्वतः चिन्मात्र रूप आहे आणि त्याला कधीच वर्धते, विपरिणमते, नश्यती इत्यादी विकार नसतातच. हे अगदी स्वच्छ जाणणं, सदैव जाणणं, श्वासोश्वासी घडोघडी निरंतर साक्षात जाणणं अत्यावश्यक आहे. म्हणजे त्याचं जगणंही तसंच होऊन जाईल. तोच ते अमेय परब्रह्म आहे. तो मर्यादित नाही. मर्यादित व्यक्तित्वाच्या उमटण्याने किंवा मरण्याने, ऊर्जितावस्थेने किंवा विनाशाने त्याच्या स्वरूपात काहीही वाढ किंवा क्षय होत नाही, नाही, नाही. थोडक्यात म्हणजे हे जग, ही सारी सृष्टी जी त्रिगुण आणि पंचभूतांनी बनली आहे, तुझा देह, मन, प्राण इत्यादीही ज्या सृष्टीचंच अंग आहेत, ते सर्व अफाट पसरलेल्या चितसागरावरचा केवळ वीची विलास आहे. लाटा येतात, जातात. समुद्र अमेयपणे असतो तसाच असतो. त्यातल्या एखाद्या थेंबाशी तदात्म पाहून तोच मी आहे असं म्हणायचं, त्याच भ्रमात वावरायचं, मग विवेकाची खटपट करून ती मर्यादित जाणीव त्यागायची, तिला मिथ्या ठरवून आपलं सत्य स्वरूप, अमर्याद स्वरूप ग्रहण करायचं. हे सर्व तुला करायची काय गरज आहे? तू चित्स्वरूप आहेसच ना. चित म्हणजे पूर्ण ज्ञानमय स्थिती. मग तुला अविद्या, अल्पपणा इत्यादी काहीही स्पर्शूच शकत नाही. हा मी, हे इतर जन, हे एक बाह्य विश्व, या कल्पनांना तुझ्यात अस्तित्वच नाही. सूर्याच्या ठिकाणी आहे फक्त प्रकाश, तसं तुझ्याहून भिन्न, जड, विनाशी, अविद्यात्मक, दुःखात्मक जग असं वेगळं काहीही अस्तित्वातच नाही. सर्वत्र तूच एक आहेस, तेव्हा हे ग्राह्य, हे त्याज्य असं आता काहीही नाही. आकाशातली जडता, वांचभौतिकता आणि भासमात्रता बाजूला गेलीस तर ते चिदाकाशच होय. अभौतिक आणि भासरहित सर्वत्र पसरलेलं ते चैतन्यच ठरेल. तोच तू आहेस, एकमात्र, अक्षय, अव्यय, अभेद्य, अतिसूक्ष्म, न्यप्तिमात्र, अतिव्यापक, अविद्यारहित, जडतारहित, निर्मळ, एकमात्र, चिदाकाश, चित्प्रकाश. मग आता तुला कुठला जन्म, कुठलं आलंय कर्म आणि कर्म करणारा असा अहंभाव तरी कुणाला? आता जे पाशील तिथे तुझा तुला तूच भेटशील. पहा जनका, केवढी उत्तुंग स्थिती आहे ही. मी आहे याच जाणीवेनी अगदी अल्प होत होत मी देह, मी एक अमुक नावाचा व्यक्ती असं छोट छोट होत जाणं, क्षुद्र अल्प होत जाणं कुठे? आणि जगात जिथे जिथे जाणीव पोचते, नजर पोचते किंवा चित्तवृत्ती जाते, तिथे तिथे सर्वत्र मीच भेटतोय मला असं अनुभवणं कुठे? सर्वत्र मीच भरून राहिलो आहे असं वाटणं ही केवढी प्रचंड झेप आहे. आता स्वरूपतः सर्वच एक असल्याची अनुभूती म्हणजे जे जे पैंजण, कर्णफूल किंवा हस्तभूषण आहे, त्या सगळ्यामध्ये सोनच भरलेलं असल्याप्रमाणे सर्वत्र ही चिन्मय अनुभूती. सगळे भेदच गिळंकृत करून एका चित्प्रतीतीच्या प्रलयाने सार विश्व भरून गेल्याची ही दिव्य अनुभूती आहे. अयं सोऽहमयं नाहं विभागमिति सन्त्यज
सर्वमात्मेति निश्चित्य निस्सङ्कल्पः सुखी भव। तवैवाज्ञानतो विश्वं त्वमेकः परमार्थतः। त्वत्तोऽन्यो नास्ति संसारी नासंसारी च कश्चन। भ्रान्तिमात्रमिदं विश्वं न किञ्चिदिति निश्चयी निर्वासनस्फूर्तिमात्रो न किञ्चिदिव शाम्यति। एव एव भवाम्बोधावासीदस्ति भविष्यति। न ते बन्धोऽस्ति मोक्षो वा कृतकृत्यः सुखञ्चरो। मा सङ्कल्पविकल्पाभ्यां चित्तं क्षोभय उपशाम्य सुखं तिष्ठ स्वात्मन्यानन्दविग्रहे। त्यजैव ध्यानं सर्वत्र मा किञ्चित् वृद्धिधारय। आत्मा त्वं मुक्त एवासि किं विमृश्य करिष्यसि। श्लोक 15 ते 20. मूल जन्माला आल्यानंतर काही दिवस केवळ शुद्ध अस्थि मात्र जाणीवेत जगू शकतं. पण हळूच एक दिवस ते आई ह्या जाणीवेला ओळखायला लागतं. त्याच्यातला द्रष्टा या दृश्य जगाकडे अयम इदम इत्यादी जाणीवांच्या तरंग रूपाने बघायला शिकतो. विशिष्ट रंग ओळखणं, भूक या संवेदनेच्या पुढच्या काही काही संवेदना सुरू होणं, असं करत करत मी आणि मतभिन्न या जाणीवा पुढे झपाट्याने वाढायला लागतात. मग बोलता येणं, शब्द, नावं, भावनांचं शब्दांकन इत्यादी एकाच चैतन्याचे हजारो तुकडेच जणू होत जातात आणि ह्या अनेकत्वाच्या जंजाळात स्वतःचा अहम अधिक पकडून धरणं आणि त्याचं भलं म्हणजे सुख, त्याला काहीही कमी पडलं की दुःख, या समजुती पराकोटीला जातात. त्यातच बाह्य व्यावहारिक विद्या शिकणं, माणसांशी व्यवहार करण्याची संस्कृती वर वर पांघरून घेणं, त्यातून आत एक बाहेर एक असा दुतोंडी दुटप्पी व्यवहार, शिवाय एकीकडे देहाच्या वाढीबरोबर वाढणाऱ्या देहाच्या इंद्रियांच्या मागण्या, या सगळ्याच गोष्टींना सत्यता आल्यामुळे एक आत्मतत्वच सत्य आहे आणि त्याच्याच अधिष्ठानावर हा सर्व पोकळ संस्कृतीचा, एवढंच काय पण साऱ्या पांचभौतिक आणि त्रिगुणात्मक सृष्टीचा डोलारा उभा आहे, हे सत्य साफ विसरलं जातं. म्हणून हे राजा आता अखंडपणे जाग झाल्यापासून झोपेपर्यंत आमरण एवढंच कर की हे सगळे विविध प्रकार, हा मी तो इत्यादी विभाग आणि सगळेच द्वैतात्मक वैविध्ययुक्त जग आणि त्यातल्या विभागण्या मनातून पूर्ण काढून टाक. कमीत कमी व्यवहार पुरत्या त्या तुला वापरता येतील. काळजी करू नको. पण तू सतत हे ऐक्याचं ज्ञान म्हणजे अगदी उठणारी प्रत्येक जाणीव सर्व काही एकम एवा द्वितीय आत्मतत्वच आहे, असं ज्ञान साक्षात प्रतीतीतून अजिबात हरपून देऊ नकोस. बघ तर खरं, स्वरूपाचा एक क्षणही वियोग न होण्याने जे निसंकल्पत्व येतं, जी एक निरालंब सुखमय स्थिती येते, तिला कसलाच आधार नसतो. ना अहंकाराचा, ना व्यवहाराचा, ना व्यक्तित्वाचा, ना ऐहिक गृहधन सौख्यादी परिग्रहाचा. ते एकमात्र आत्मतत्व म्हणजेच तुझं अस्तित्व स्वतःच्याच एकटेपणात आपल्या शुद्ध सत्ता मात्रतेमध्ये बघ तर कसं आनंदाने विलसू शकतं. कारण त्या एकांत दशेत या अनेकांपेक्षा वेगळा म्हणून एक असं तुझं एकाकी पण नसतं. म्हणून तर ते खरंखुरं अद्वैत आणि ज्यात एकाचाही अंत होतो म्हणून ते एकांत. एकाचाही अंत झाला म्हणून तो एकांत, असं ज्ञानमय अस्तित्व हीच
एकमात्र सत्यस्थिती आहे. बाकी हा व्यवहार आणि त्याला आधारभूत ही पांचभौतिक सृष्टी हा तर अविद्येचा, वासनेचा आणि त्यातून उद्भवणाऱ्या संसारी म्हणजे भवबंधनात अडकणाऱ्या मनाचा भ्रामक विलास. जर तू ही ती अविद्या पकडून धरलीस, तू ही ती चुकीची समजूत धरून ठेवलीस, तर तूच संसारी होतोस आणि मग परत तुला कुठेतरी विवेक जागृत करून घ्यावा लागतो. त्यातून बाहेर येऊन असंसारी होण्याचा एक खटाटोप करावा लागतो. पण राजा जनका, जे शुद्ध स्वरूपात्मक अस्तित्व तू आत्ता अनुभवलंस, त्या पूर्ण पारमार्थिक सत्तेत हे सगळे व्याप, हे भेद, संसाराचं हे जंजाळ होतं तरी का? अरे ती तर एक केवळ अस्ति मात्र शुद्ध स्थिती होती ना. मग तेच तुझं स्वरूप आहे. बाकी सगळं केवळ भ्रांतीचं जाळं आहे हे जाणून घे. हे एक विश्व, त्यात वावरणारा मी, मला ते संसाराचे पाळावे लागणारे नियम, ती अल्पता, त्या भीत्या, हे कर्मपाश, हे सगळं काहीही खरं नाही. निव्वळ भास आहे असा ज्याने निश्चय केला, त्याची या विश्वातल्या कशातही आसक्ती उरतच नाही. तो केवळ चितसागरातला तरंग असा एक स्फूर्ती मात्र, कैवल्यरूप मी कोणीही नाही असा जणू शून्य इव शांत शांत होऊन जातो. जनका, तोच तू आहेस शांत झालेला, मी कोणीही नाही असा स्वस्थ झालेला, चितसागरात विरून गेलेला. दुसरं म्हणायला ज्याला आता काही उरलंही नाही असा. म्हणूनच तू आता कृतकृत्य आहेस. तुला बंधच नाही, तेव्हा मोक्षाचीही तुला काय गरज? आता तू जिथे जाशील, जसा असशील तिथे, तसा सुखमयच असशील. सागरावर तरंग उठतो आणि त्यातच विलीन होतो. उठला तरी तो जलमयच, क्रीडला तरी जलामध्येच आणि विरून जातो तोही जलातच. तसा तू झालास रे राजा. वावरलास तरी चिन्मय, शांत बसलास तरी चिन्मय. बाकी काहीही तू कधी नव्हतास, नाहीस आणि होणारही नाहीस. सुखाने असाच राहा. या स्थितीतून हे चिन्मय जनका कुठलेच संकल्प विकल्प करून आपल्या चित्ताला ढळवू नकोस. अरे, तुला या चिन्मात्र सुख सम्राटाला विषयांचे संकल्प करून काय साधायचंय? ही उपशमाची, मन इंद्रियांच्या स्वाभाविक स्वस्थतेची दशा अशीच ठेव बरं. तुझं अस्तित्व आनंदाचंच बनलेलं आहे. आनंद हाच तुझा देह आहे, तुझा प्राण आहे. या शुद्ध निर्विषय आनंदात सुखाने सदैव असाच राहा. अशा निर्विषय शांत एकांत दशेत आनंद हीच काया धारण करून राहिल्यावर तुला कशाचंही ध्यान करायला नको, चिंतन करायला नको, की कसला महावाक्यादी उपदेशांचा विचारही करायला नको. अरे, तू अत्यंत सहजपणे मुक्तच आहेस. तुझा स्वभाव, तुझं स्वरूप, तुझं असणं, बसणं, जागणं, झोपणं, हसणं, रडणं, अगदी रागावणं देखील सहज मुक्तीचाच लीलाविलास आहे. म्हणून तर त्यातलं काहीही आता टाकायचं नाही. नवीन काही मिळवायचं नाही, गुणी व्हायचं नाही, साधना नको, तपस्या नको, हृदयात चिंतन नको, स्मरण नको. बस, तुझं अस्तित्वच मुक्तिमय आहे राजा. तू मुक्तच आहेस. इति पंचदशोऽध्यायः. हरिः ओम. ह्या भागात इथेच थांबू. नमस्कार.